आता लाडक्या बहिणींना घाबरायची गरज नाही, कारण महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की योजना असंच 5 वर्षापर्यंत सुरू राहील, योजनामध्ये बंद पडणार नाही। किती विपक्षवाल्यांनी आमच्यावर टीका केला तरी आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही, पुढील 5 वर्षापर्यंत योजना असंच चालू ठेवणार। यावर सर्वात मोठा प्रश्न होता की लाडकी बहीण योजना ही फक्त 1 वर्ष चालेल किंवा 1.5 वर्ष चालेल किंवा 2 वर्ष चालेल, यापुढे योजना जास्त चालू शकत नाही। आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे सर्वांना की लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आम्ही सुरू केली त्यावेळेस आम्ही फक्त 1 वर्षाचा विचार केला नाही तर 2 वर्षाचा विचार केला नाही, तर तब्बल आम्ही 5 वर्षाचा पूर्ण विचार करून लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही। ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याला पैसे दिले जातात, 5 वर्षापर्यंत लाडक्या बहिणींना असंच पैसे दिले जातील। आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा आता 1500 रुपये तुम्हाला मिळत आहे, पुढे कधी ना कधी 2100 रुपये नक्की होणार। जे राज्य सरकारने बोलून दिलंय ते आम्ही करून दाखवणार, असं स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम स्वतः म्हटले। तुम्ही इथं व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही, ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे। विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे। एक तर आम्ही ही योजना आणली, त्याच्यामध्ये आम्ही 1500चा लाभ महिलांना देतोय। ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर। म्हणजे जर 1500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते, मग त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का? हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो। कारण 1500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3000 ठेवू शकलो असतो, बट 1500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते। योजना ही गरजूंसाठी असते। जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही। आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती लाभार्थी, किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे। त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीने ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।